हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे कालछाया. रत्नागिरी जिल्ह्यातील कोकणगड नावाच्या शांत गावात आरव नावाचा एक साधा, शांत स्वभावाचा तरुण राहत होता. लहानपणापासून त्याला नैसर्गिक गोष्टींची, आकाशातल्या ताऱ्यांची आणि वेळेच्या रहस्यांची प्रचंड आवड होती. गावातील लोक त्याला नेहमी म्हणायचे, आरव, तू कुठेतरी वेगळाच आहेस. तुझ्या डोळ्यात नेहमी काहीतरी दूरचं जग दिसतं. आरवसाठी आयुष्य सुरळीत चाललं होतं, पण एका पावसाळी संध्याकाळी त्याच्या आयुष्यात एक असे वादळ घुसले, त्याने त्याला पूर्णतः बदलून टाकलं होतं. एका रात्री प्रचंड वादळ गावावर कोसळत असताना गावाच्या टेकडावर एक विचित्र, धातूचा प्रकाश चमकायला लागला. लोक घाबरले. काहीतरी अनोळखी शक्ती जागी झाल्यासारखं वाटत होतं. पुढच्या 2 दिवसात गावात विचित्र घटना घडू लागल्या. काही यंत्रे आपोआप सुरू होणे, रात्री रस्त्यांवर धातूसारख्या चमकणाऱ्या पावलांचे ठसे आणि अधूनमधून ऐकू येणारा वेळेत बदल असा गूढ स्वर. थोड्याच दिवसात समोर आला एक कठोर, मुखवटाधारी पुरुष. लोकांनी ज्याला नाव दिलं कालछाया. तो जिथे जाई तिथे काळाचा वेग बदलल्यासारखं वाटायचं. कधी वस्तू एका क्षणात गंजून जात, तर कधी उलट मागे फिरल्यासारखे वाटे. लोक घाबरले. गाव अस्वस्थ झालं. आरव मात्र शांतपणे त्या घटनांच्या मागचा अर्थ शोधत होता. एका रात्री गावाच्या जुन्या कारखान्याजवळ कालछाया पुन्हा दिसला. त्याच्या हातात एक विचित्र, निळसर चमकणारे उपकरण होते, ज्यातून वेळेच्या तरंगासारखी ऊर्जा बाहेर पडत होती. गावकऱ्यांसाठी तो खलनायक होता, धोकादायक, भयानक, अपराजित. पण जेव्हा आरव त्याच्यासमोर उभा राहिला, तेव्हा त्या मुखवटाधारी व्यक्तीने पहिल्यांदाच हलक्या आवाजात विचारलं, इथून मागे हट आरव, तुला काहीही इजा होऊ नये. हे ऐकून आरव थबकला. खलनायक त्याचं नाव कसं जाणत होता? तुला माझं नाव कसं माहीत? आरवने विचारलं. खलनायक फक्त एवढं म्हणाला, मी तुला चांगलंच ओळखतो. तू समजत नाहीस, माझं मिशन तुला वाचवण्यासाठी आहे. त्यांच्या दरम्यान पहिली झुंज झाली. वेळेच्या लहरींचा आणि आरवच्या चपळतेचा संघर्ष. शेवटी कालछाया अचानक धुरात विलीन झाली. जसा आला तसा. त्या रात्रीनंतर आरवला विचित्र स्वप्ने पडू लागली. स्वतःचाच भविष्यकाळातला चेहरा, आग, धूर आणि एक चूक, ज्यामुळे संपूर्ण गाव नष्ट झालेलं. स्वप्न इतकी खरी वाटत होती की आरवची झोप उडाली. एका सकाळी नदीकिनारी त्याला एका छोटासा भविष्यकालीन धातूचा तुकडा सापडला. त्यावर एकच शब्द पाडलेला होता, आरव, 2140. आरव हादरला. हा कोणी ठेवला असेल? अखेर एक दिवस कालछाया पुन्हा प्रकटला. यावेळी आरवने निर्णय घेतला, भ्यायचं नाही, सत्य माहीत करूनच घ्यायचं. दोघे पुन्हा टेकडावर भिडले. जोरदार वादळ, विजांचे तडाखे आणि दरम्यान वेळेचे भयानक तरंग. आरव ओरडला, तू कोण आहेस? माझ्या गावाला का त्रास देतोयस? क्षणभर शांतता. कालछाया हळूच आपला मुखवटा काढू लागला. आरव धक्क्यात पडला. समोर उभा होता स्वतःचाच भविष्यकाळातील रूप. सुमारे 30 वर्ष वयाने पुढे गेलेला. चेहऱ्यावर जखमा, डोळ्यात खोल दुःख, पण त्याच आरवची ओळख स्पष्ट दिसणारा. भविष्यकाळातील आरव म्हणजेच कालछाया. शांत आवाजात बोलू लागला, भूतकाळ बदलल्याशिवाय गाव वाचणार नाही. माझ्या काळात मी एक मोठी चूक केली. त्या चुकीमुळे संपूर्ण कोकणगड जळून खाक झाला. मी ते होऊ देणार नाही. तो पुढे म्हणाला,
तुझ्या आयुष्यात काही दिवसात एक घटना घडणार आहे. तू एका चुकीच्या निर्णयाने सर्वांचं भविष्य उद्ध्वस्त करशील. मी तो निर्णय बदलायला आलोय. जरी त्यासाठी मला खलनायक का होईना बनावं लागलं तरी. आरव सावकाश म्हणाला. पण हिंसा करून, गावात घबराट पसरवून कसं काय भविष्य बदलणार? भविष्यकालीन आरव उत्तरला. माझ्याकडे वेळ कमी आहे. मी तुला घाबरवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तू त्या मार्गावर जाऊच नकोस. पण तुझ्यातली जिद्द, ती मी विसरलो होतो. दोघांच्या डोळ्यात एकच भाव, स्वतःला समजून घेण्याचा. भविष्यकालीन आरवने उपकरण आरवच्या हातात दिले. हे उपकरण तुला योग्य वेळी मदत करेल. पण निर्णय तूच घेणार. कारण भविष्य बदलण्याचा अधिकार फक्त तुलाच आहे, ज्याने अद्याप चूक केलेली नाही. आकाशात ती वीज चमकली आणि भविष्यकालीन आरव हळूहळू अदृश्य होऊ लागला. अदृश्य होताच त्याने शेवटचं वाक्य म्हटलं. आरव, तू आज घेतलेला निर्णय आपल्या दोघांचं भविष्य बनवेल. आणि तो क्षणात नाहीसा झाला. काही दिवसांनी ती घटना खरी झाली. जी चूक भविष्यकाळात विध्वंसाला कारणीभूत होती. पण यावेळी आरव तयार होता. भविष्यकालातील स्वतःने दिलेल्या सूचनेनुसार त्याने योग्य निर्णय घेतला. त्या एका निर्णयाने संपूर्ण गाव वाचलं. कोकडगड पुन्हा शांत झालं. लोकांना कालछाया कधीच दिसला नाही. पण आरव मात्र प्रत्येक शांत सकाळी मनात एकच विचार करायचा. कधीकधी आपला सर्वात मोठा शत्रू आपलाच एक भविष्यकाळातील रूप असतं. आणि आपला सर्वात मोठा तारणहारही आपणच. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.